वनमंत्री गणेश नाईकांनी एका कार्यक्रमामध्ये हरण आणि बिबट्याच्या बछडा पाळल्याचीच कबुली दिली होती। आता यावरनं पुन्हा एकदा शिंदेसेना आक्रमक झाली आहे। गणेश नाईकांविरोधात शिंदेसेना न्यायालयामध्ये धाव घेईल असंही दिसतंय। वन्यजीव पाळणे हे कायद्यानं खरं तर गुन्हा आहे आणि नाईक यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिंदेसेना करणार आहे असं कळतंय। तेव्हा नाईकांचं मंत्रिपद संकटात आहे असंही कळतंय। आता यावरनं ठाण्यामध्ये गणेश नाईक विरुद्ध शिंदेसेना हा जुनाच संघर्ष पुन्हा एकदा तीव्र व्हायची शक्यता आहे। हजारा जी मेरे लिए हरिन का बच्चा लेके मुझे कहा से लाया तो बोलते बकरी के काफिला में ये आ गया। मैंने संभाला था उसको। जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने यार अभी अपनी इधर नहीं रख सकते, अभी उसको छोड़ दिया मैंने, क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना, ऐसे तो मेरे पास में लेपर्ड के बच्चे भी, लेकिन वो कौन संभालेगा उसको? ये नहीं अपन प्यार से संभाले, लेकिन कानून के तौर पे गुन्हा आहे। मी खूप गांभीर्याने या गोष्टीकडे पाहतो आणि ती पिल्लं आता कुठे आहेत हे तपास करायला पडेल, नाहीतर मी कोर्टात जाणार आणि कोणी आणून दिली मला त्या माणसाची नाव पण पाहिजेत आणि त्यांची जबाबदारी होती। जर त्यांच्याकडे कोणी अशी आणली त्यांना पोलिसांकडे स्वाधीन करायला पाहिजे होतं। त्यांनी ते नाही केलं असेल ना, तर मी माझ्या वकिलांशी बोललेलो आहे की ही गंभीर बाब आहे, माझ्यासाठी तर गंभीर बाब आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।